डिजिटल सिंचन अनुदान, नवीन डिजिटल करन्सी पद्धत. खुश खबर, ठिबक सिंचनासाठी आता खिशातून पैसे देण्याची गरज नाही. मित्रांनो, शेतात ठिबक सिंचन बसवायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आधी बँकेतून कर्ज काढा किंवा कोणाकडून तरी उसने पैसे घ्या, मग पूर्ण किमतीत ठिबकाचा संच खरेदी करा, तो शेतात बसवा, त्याचे फोटो आणि बिल अपलोड करा आणि मग कित्येक महिन्याने कुठेतरी सरकारकडून अनुदानाचं खात्यात जमा होतं. पण ज्या शेतकऱ्याकडे सुरुवातीलाच 50 ते 60 हजार रुपये नसतील त्यांचं काय? तो ठिबक बसवणारच नाही का? पण आता थांबा, महाराष्ट्र सरकारने आणि कृषी विभागाने शेतकऱ्याची हीच अडचण ओळखून डिजिटल करन्सी म्हणजेच ई रुपीच्या माध्यमातून अनुदान देण्याची एक अतिशय जबरदस्त पद्धत सुरू केली आहे. आता तुम्हाला ठिबक खरेदी करताना खिशातून पूर्ण पैसे मोजण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त अनुदानाची रक्कम वजा करून उरलेले थोडेच पैसे द्यावे लागतील. हे कसं शक्य आहे? NDKSF काय आहे आणि हे डिजिटल टोकन नेमकं कसं काम करणार? या सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती तुम्हाला नुकसानी टाकू शकते. नंतर पाहूया योजनेची पार्श्वभूमी आणि पोकरा फेज. मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच आपण ज्याला पोकरा म्हणतो, या योजनेतून दुसरा टप्पा म्हणजेच फेज 2 आता सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात आपण पाहिलं की DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे अनुदान मिळायचं, पण त्यात अट काय होती तर आधी खर्च करा, नंतर पैसे मिळवा. सरकारच्या हे लक्षात आलं की विशेषतः अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमातीतील म्हणजे ST अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे सुरुवातीला गुंतवणूक करण्यासाठी भांडवल नसतं. यामुळे अनेक शेतकरी योजना मंजूर होऊनही ठिबक बसू शकत नव्हते. याच समस्येवर उपाय म्हणून NDKSF म्हणजेच नमो शेतकरी डिजिटल किसान सारथी अंतर्गत डिजिटल चलनाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नंबर 3 मध्ये पाहूया डिजिटल करन्सी CBDC म्हणजेच काय. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे डिजिटल चलन किंवा टोकन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचे तर हे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI ने जारी केलेले अधिकृत डिजिटल चलन आहे. याला CBDC म्हणजे सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी म्हणतात. हे तुमच्या खिशातील नोटासारखंच असतं, फक्त ते कागदाच्या स्वरूपात नसून तुमच्या मोबाईल मधील डिजिटल वॉलेट मध्ये असतं. सरकार तुम्हाला हे अनुदान रोख रकमेऐवजी एका QR कोड म्हणजेच QR कोड किंवा डिजिटल टोकनच्या स्वरूपात देणार आहे, ज्याचा वापर तुम्ही फक्त आणि फक्त ठिबक संच खरेदी करण्यासाठीच करू शकाल. नंबर 4 मध्ये पाहूया नवीन पद्धत नक्की कशी काम करेल, स्टेप बाय स्टेप. चला तर मग समजून घेऊया ही प्रक्रिया नक्की कशी पार पडणार आहे. पायरी नंबर 1, नोंदणी आणि निवड. सर्वात आधी तुम्हाला नेहमीप्रमाणे MahaDBT पोर्टलवर किंवा पोकराच्या अधिकृत पोर्टलवर ठिबक सिंचनासाठी अर्ज करावा लागेल. अर्ज करताना तुम्हाला एक नवीन पर्याय दिसेल, तो म्हणजे CBDC द्वारे अनुदान मिळवणे. हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. पायरी दुसरी, डिजिटल वॉलेट तयार करणे. तुमचा अर्ज मंजूर झाला की सेंट्रल बँकेच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर एक डिजिटल वॉलेट तयार केलं जाईल. यासाठी तुम्हाला बँकेत चक्रा मारण्याची गरज नाही. पायरी 3 मध्ये पाहूया टोकन जमा होणे. ठिबक संचाच्या मंजूर अनुदाना इतकी रक्कम तुमच्या या वॉलेट मध्ये टोकन स्वरूपात जमा केली जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला 50,000 रुपयाचं अनुदान मंजूर झालं तर 50,000चे डिजिटल टोकन तुमच्या मोबाईल मध्ये येतील. पायरी 4 मध्ये पाहूया खरेदीची प्रक्रिया. आता तुम्ही तुमच्या जवळच्या नोंदणीकृत ठिबक विक्रेत्यांकडे म्हणजेच ऑथोराइज्ड डीलर त्यांच्याकडे जा. तिथे तुम्हाला जो संच आवडेल तो निवडा. संच खरेदी करताना तुमच्या मोबाईल मधील QR कोड विक्रेत्याला स्कॅन करायला द्या. यामुळे तुमच्या वॉलेट मधील अनुदानाची रक्कम थेट विक्रेत्याच्या सिस्टम मध्ये ब्लॉक होईल. पायरी 5 मध्ये पाहूया उर्वरित रक्कम भरणे. समजा ठिबकची एकूण किंमत 60,000 रुपये आहे आणि अनुदान 50,000 आहे, तर तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त 10,000 रुपयेच विक्रेत्याला द्यावे लागतील. म्हणजे तुम्हाला
सुरुवातीला पूर्ण 60,000 गोळा करण्याची चिंता उरली नाही. पाचवी माहिती पाहूया, महत्वाचे गणित आणि अनुदान मर्यादा. आता आपण आर्थिक गणितावर नजर टाकूया. महाराष्ट्र सरकारच्या मापदंडानुसार ठिबक सिंचनासाठी 1 एकरचा खर्च साधारणपणे 57,241 रुपये गृहीत धरला जातो. यातील 90% अनुदान म्हणजे साधारणतः 51,117 रुपये तुम्हाला डिजिटल टोकन स्वरूपात मिळते. उरलेले 10% आणि GST ची रक्कम ही शेतकऱ्याला म्हणजे स्वतः भरावी लागते. या नवीन पद्धतीमुळे शेतकऱ्याचा सुरुवातीचा आर्थिक बोजा जवळपास 90% कमी झाला आहे. पॉइंट 6 मध्ये पाहूया, सुरक्षितता आणि पारदर्शकता. बऱ्याचदा शेतकऱ्यांना वाटतं की जर आपण विक्रेत्याला टोकन दिलं आणि त्याने ठिबक बसवलंच नाही तर मित्रांनो, सरकारने यातही कडक सुरक्षा ठेवली आहे. तुम्ही दिलेलं टोकन विक्रेत्याला लगेच रोख स्वरूपात काढता येणार नाही. जोपर्यंत कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या शेतात येऊन ठिबकचा स्पॉट पंचनामा किंवा मोका तपासणी करत नाहीत तोपर्यंत ती रक्कम विक्रेत्याला मिळत नाही. जेव्हा सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि फोटो अपलोड होतील तेव्हाच पंजाब नॅशनल बँकेमार्फत ती रक्कम विक्रेत्याच्या खात्यात वर्ग केली जाते. त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता शून्य आहे. नंबर 7 मध्ये पाहूया, प्रायोगिक तत्वावरील जिल्हे. सध्या ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर म्हणजे पायलट प्रोजेक्ट 3 जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे. ते 3 जिल्हे आहेत. नंबर 1 नाशिक, नंबर 2 नागपूर आणि नंबर 3 चंद्रपूर. या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ आवर्जून घ्यावा. या 3 जिल्ह्यांमधील यश पाहून लवकरच ही पद्धत संपूर्ण महाराष्ट्रभर लागू केली जाणार आहे. आणि शेवटी पाहूया निष्कर्ष आणि अहवाल. तर शेतकरी मित्रांनो, NDKSP डिजिटल करन्सी सबसिडी ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सावकारी फासातून आणि कर्जाच्या ओझ्यातून वाचवणारी योजना ठरणार आहे. विशेषतः ज्याच्याकडे भांडवल नाही अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे वरदानच आहे. तुम्हाला ही नवीन पद्धत कशी वाटली? तुमच्या जिल्ह्यात ही योजना सुरू व्हायला हवी का? हे आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला तांत्रिक अडचण येत असेल तर तुमच्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा. अशाच शेतीविषयक नवीन योजना आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी ग्रुपवर शेअर करा. जय जवान जय किसान. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.